नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांसाठी शुभ प्रभात. मी आहे प्राध्यापक गणपत उगडे. टिक्कर मराठी सरळ सेवा भरती 2025 आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. चला तर मित्रांनो, आपण मराठी व्याकरणाचा विचार करत असताना TCS पॅटर्न, IBPS पॅटर्न, त्याचबरोबर इतर तत्सम ज्या परीक्षा आहेत, तर यापूर्वी जे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत त्याच्यावर आधारित आता आपण अतिसंभाव्य जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांचं विश्लेषण करणार आहोत. आपली ही जी काही सरळ सेवा भरती बॅच आहे 2025-26 साठी, मग त्याच्यामध्ये TET, तलाठी, राज्य उत्पादन शुल्क, आरोग्य विभाग व इतर सरळ सेवा परीक्षा, या सर्वच परीक्षेसाठी मराठी व्याकरण अतिशय महत्त्वाचं आहे. आणि आपली जी काही बॅच आहे त्या बॅचचा जर विचार वगैरे केला तर इथं तुम्हाला लक्षात येईल की दर दिवशी 7 वाजता आपलं लाईव्ह लेक्चर या ठिकाणी होणार आहे. ओके. आणि म्हणून इथं 7 वाजताचा टायमिंग लक्षात ठेवा. चला तर आपण विचार करतोय अतिसंभाव्य प्रश्नांच्या संदर्भात, अर्थातच सरळ सेवा भरती. चला पाहूया. पहा आता इथं पहिलाच प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न काय आहे नीट समजून घ्या. मृण्मयी या शब्दामध्ये जोड अक्षरांची संख्या किती? काय विचारलेले प्रश्न नीट समजावून घ्या. मृण्मयी या शब्दामध्ये जोड अक्षरांची संख्या किती आहे? पर्याय या ठिकाणी टाकलेले आहेत. 1 आहे, 2 आहे, 3 आहे की 4 आहे? आता तुम्हाला योग्य उत्तराची निवड करणं गरजेचं आहे. अंदाजे सांगा काय वाटतं ते तुम्हाला. चला बोला बरं. काय वाटतं किती असावी? मृण्मयी. मी इथं शब्द लिहितो बरं का. मृण्मयी हे पहा. मृण्मयी असा शब्द आहे. त्याच्यामध्ये जोड अक्षरांची संख्या किती आहे? काय आहे सर? तर याचं उत्तर जर तुम्ही पाहिलं तर फक्त याच्यामध्ये एक जोड अक्षर आहे. मग ते कोणतं? तर त्या उत्तराचा विचार करत असताना नम हे एकच जोड अक्षर आहे. मृ हे जोड अक्षर नाही, कारण याच्यामध्ये एकच स्वर आणि एकच व्यंजन येतं. मराठी भाषेमध्ये रु आणि लू या दोन स्वरांपासून जोड अक्षरे तयार होत नाहीत. या दोन स्वरांपासून जोड अक्षरे तयार होत नाही, हे तुम्हाला पक्क लक्षात घ्यायचं आहे. आणि म्हणून मृण्मयी या शब्दामध्ये जोड अक्षरांची संख्या फक्त एक आहे. ज्यावेळेस तुम्ही लाईव्ह बॅच मध्ये प्रत्यक्षात जोड अक्षरे, व्यंजने आणि मूलध्वनी आपण शिकणार आहोत, त्यावेळेस हा भाग तुमच्या परफेक्ट लक्षात येईल. चला पुढे. मग उत्तर काय आहे? मृण्मयी या शब्दामध्ये जोड अक्षरांची संख्या फक्त किती आहे रे? एकच आहे. त्यानंतर पुढचा विचार जर केला तर अब्ज या शब्दाचा संधी प्रकार ओळखा. संधी म्हणजे परस्पर जवळ येणाऱ्या दोन वर्णांना एकत्र जोडणे किंवा सांधणे याला संधी म्हणतात. जर परस्पर जवळ एकत्रित येणारे दोन्ही वर्ण स्वर असेल तर स्वर संधी. पहिला वर्ण हा व्यंजनच असतो आणि दुसरा वर्ण स्वर किंवा व्यंजन असतो, त्याला म्हणायचं व्यंजन संधी. परस्पर जवळ एकत्रित येणाऱ्या दोन वर्णांपैकी पहिला वर्ण हा विसर्गच असतो आणि दुसरा वर्ण स्वर किंवा व्यंजन असतो, त्याला म्हणायचं विसर्ग संधी. आता अब्ज पहा बरं का शब्द कसा आहे. असा शब्द आहे अब्ज. आता अब्जची फोड जर केली तर अप अधिक ज बरोबर काय होईल रे? अब्ज. प हे व्यंजन आहे आणि ज हे व्यंजनच आहे, म्हणजे इथं आहे व्यंजन अधिक व्यंजन, दोन्हीही वर्ण व्यंजनच आहे. आणि म्हणून ही जी काही संधी आहे या संधीला म्हटलं जातं व्यंजन संधी. ज्या संधी प्रकारामध्ये परस्पर जवळ एकत्रित येणाऱ्या दोन वर्णांपैकी पहिला वर्ण हा व्यंजनच असतो आणि दुसरा वर्ण स्वर किंवा व्यंजन असतो, त्या संधी प्रकाराला व्यंजन संधी असे म्हणतात. हे तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. ठेवा लक्षात. पहा काय काय घडतंय ते. चला पुढे पाहूया आपण. पुढचा काय प्रश्न आहे? खालीलपैकी टिंब टिंब हे पररूप संधीचं उदाहरण आहे. कशाचं उदाहरण आहे रे? पररूप संधीचं. आता पररूप, आता संधी जर पाहिली तर याला म्हणायचं मराठी विशेष संधी. मराठी विशेष संधी. याच्यामध्ये दोन प्रकार आहे. एक आहे पूर्वरूप संधी आणि दुसरा प्रकार आहे पररूप संधी.
इथं काय होतं, परस्पर जवळ एकत्रित येणारे दोन्ही वर्ण स्वर असतात पैकी इथं पहिला स्वर कायम राहतो. आता इथं काय एक एक नाहीसा, नाही अधिक असा, नाहीसा, नाही अधिक असा बरोबर नाहीसा. इथं ई आहे, इथं अ आहे, परंतु हा स्वर कायम आहे याचा लोप झाला. म्हणजे पहिला स्वर कायम आहे म्हणून याला पूर्वरूप म्हणायचं. इथं पहा एक एक, एक एक, एक अधिक एक बरोबर एक एक. इथं अ आहे आणि इथं ए आहे. आता ए हा एक कायम आहे याचा लोप झाला. म्हणजे स्वर संधीमध्ये संधियुक्त शब्दाचा विग्रह केल्यानंतर परस्पर जवळ एकत्रित येणारे दोन्ही वर्ण स्वर असतात पैकी या ठिकाणी काय पहिला स्वर कायम राहतो आणि दुसऱ्या स्वराचा लोप होतो, त्याला म्हणायचं पूर्वरूप. हे पहिला स्वर कायम आहे, इथं मात्र दुसरा स्वर कायम आहे, पर म्हणजे दुसरा. आणि म्हणून या ठिकाणी या उत्तराचा जर विचार वगैरे केला तर या उत्तराचा विचार करत असताना इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की हे उत्तर बरोबर आहे. ही बाकीची सर्व पूर्वरूप संधीचं उदाहरण आहे. ही देखील पूर्वरूप संधी आहे, ही पण पूर्वरूपच आहे, ही पण पूर्वरूपच आहे, पूर्वरूपच आहे. आणि या ठिकाणी ही पररूप संधी आहे. परस्पर जवळ एकत्रित येणारे दोन्ही वर्ण स्वर असतात पैकी दुसरा स्वर कायम राहतो म्हणून त्याला म्हटलं जातं पररूप संधी. ओके, आता पुढे पहा. पुढे शब्दांच्या जातीपैकी टिंब टिंब ही विकारी जात आहे. आपल्या बोलण्यात किंवा लिहिण्यात एका पाठोपाठ एक शेकडो हजारो शब्द येतात. त्या शब्दांचा योग्य पद्धतीने अभ्यास करता यावा म्हणून भाषा अभ्यासकांनी त्याचे 8 गट तयार केले. त्यालाच शब्दांच्या 8 जाती म्हणतात. मग त्याच्यामध्ये 4 आहे विकारी. आता शब्दांच्या जाती, शब्दांच्या जातीमध्ये 2 प्रकार मुख्य, एक विकारी, विकारी जाती आणि दुसऱ्या कोणत्या आहे रे, अविकारी जाती. आता एक विकारी आणि दुसरी अविकारी. आता विकारी मध्ये काय येतं, लिंग वचन विभक्ती यानुसार बदलणाऱ्या जाती. मग त्याच्यामध्ये नाम, दुसरी सर्वनाम, तिसरी जात आहे विशेषण, चौथी आहे क्रियापद. आणि अविकारी जातीचा जर विचार वगैरे केला तर अविकारी जातीमध्ये इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे ते म्हणजे काय आहे, क्रिया विशेषणव्ये, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय. केवल प्रयोगी अव्यय म्हणजे ही 5वी जात आहे, 6वी आहे, 7वी आहे आणि 8वी आहे. शब्दांच्या जातीपैकी टिंब टिंब ही जात अविकारी आहे. अविकारी आहे. आता अविकारी नाही म्हटलेलं आहे. इथं पहा बरं का, उत्तर काय आहे, इथं नाही म्हटलेलं आहे, नाही म्हटलेलं नाही. इथं प्रश्न नीट वाचायचा असतो, इथं नाही उत्तर म्हटलेलं आहे. तर नाही, तर या ठिकाणी शब्दयोगी अव्यय तर हे अविकारी आहे म्हणजे हे उत्तर चुकीचं आहे, हेही चुकीचं आहे. नंतर क्रिया विशेषण, इथं अव्यय शब्द पाहिजे बरं का रे, इथं ना अव्यय शब्द पाहिजे, अव्यय. म्हणजे आता इथं अव्यय नाही लिहिला पण आपण लिहूया अव्यय. तर अव्यय शब्द आहे म्हणजे विशेषण नाही. तर नाही म्हटल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे ते म्हणजे ही जी काही जात आहे ती आहे, हे उत्तर विशेषण बरोबर आहे. ही बाकीची उत्तरं कशी आहेत रे, चूक आहेत. इथं अव्यय शब्द लिहिलेलाच आहे. परत एकदा ठळकपणे लिहितो, अव्यय. ओके, मग लक्षात ठेवा की शब्दांच्या जातीपैकी टिंब टिंब ही जात अविकारी नाही. इथं उत्तर आहे तुमचं विशेषण, हे विकारी आहे. कसं, कडू कारले, मग कारलं
छोटं पण असतं, मोठं पण असतं, पिकलेलं पण असतं, हिरवं पण असतं. म्हणजे कारल्याची व्याप्ती मर्यादित केली. नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या विकारी शब्दाला काय म्हणायचं? विशेषण म्हणतात. सुंदर हस्ताक्षर, सातारी पेढा अशा अर्थानं. ठीक आहे. चला आपल्याला पुढे जायचं आहे. पुढे पहा, पुढचा प्रश्न. जो शब्द मनातील कृती किंवा भावना व्यक्त करतात त्यांना काय म्हणतात? जे शब्द मनातील कृती किंवा भावना व्यक्त करतात त्यांना काय म्हणतात? आता इथं तुम्हाला माहित आहे, काय माहित आहे? आपल्या अंतःकरणातील भावनांचा अचानक स्फोट होऊन तोंडावाटे काही उद्गार बाहेर पडतात. त्याला काय म्हणायचंय रे? केवल प्रयोगी अव्यय. काय म्हणायचं त्याला? केवल प्रयोगी अव्यय. वा, हा हा हा, छान खेळलास, छान खेळलास. बापरे, काय भयानक पाऊस हा, काय भयानक पाऊस हा. पाऊस हा आपल्या अंतःकरणातील भावनांचा अचानक स्फोट होऊन तोंडावाटे काही उद्गार बाहेर पडतात. त्या अविकारी अव्ययांना काय म्हणायचं आहे रे? केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात. ठेवा लक्षात. समजलं? पुढे पहा. विशेष नाम हे टिंब असते. जातीवाचक, व्यक्तिवाचक. तर विशेष नाम हे कसं असतं रे? विशेष नाम हे कसं असतं? व्यक्तिवाचक असतं. जातीवाचक नाम कोणतं आहे? सामान्य नाम. सामान्य नाम हे जातीवाचक असतं. जसं फळे, फळांच्या वेगवेगळ्या जाती असतात. कापड किंवा रस्ते किंवा पर्वत असेल, डोंगर असेल, नदी असेल, सामान्य नाम हे जातीवाचक असतात. सामान्य नामे ही जातीवाचक असतात. समूहवाचक तर हे सामान्य नामाचे प्रकार आहे. म्हणजे या ठिकाणी विशेष नाम हे व्यक्तिवाचक असतं. आता पहा बरं का, काय व्यक्तिवाचक. आता हे जे जर तुम्ही विचार वगैरे केला तर हा विचार करत असताना इथं पहा, हे नाम आहे. हा नाम प्रकार. नाम प्रकारामध्ये हे 3 नाम आहे. एक काय आहे? सामान्य नाम. दुसरं काय आहे? विशेष नाम. तिसरं काय आहे रे? भाववाचक नाम. मग याचा विचार करत असताना इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, हे जातीवाचक असतं. हे नाम व्यक्तिवाचक असतं आणि हे भाववाचक असतं. भाववाचक याने गुणधर्म भावाचा बोध होतो. भाववाचक. इथं काय आहे रे? इथं जातीवाचक याच्या अनेक वचन होते. हे मात्र एक वचनीच असतं. हे देखील एक वचनीच असतं. याला काय म्हटलं जातं? हे दृश्य स्वरूपात असतं. हे देखील दृश्य स्वरूपात असतं. हे अदृश्य स्वरूपात असतं. भाववाचक नाम. इकडे जर पाहिलं तर याला म्हटलं जातं धर्मीवाचक नाम. हे देखील आहे धर्मीवाचक. हे असतं धर्मवाचक नाम. याची उदाहरणं जर पाहिली, जसं नदी, इथं गंगा आणि इथं गंगाई. तर हा जो काही प्रपंच आहे, हा संपूर्ण प्रपंच तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी मग तुम्हाला उत्तर काय अपेक्षित होतं? तर उत्तर अपेक्षित आहे ते म्हणजे विशेष नाम हे कसं असतं रे? तर व्यक्तिवाचक असतं. व्यक्तिवाचक. ठेवलेल्या नावाला विशेष नाम म्हणतात. जसं टिक्कर, बरोबर आहे, ठेवलेलं नाव आहे. इथं गणेश ठेवलेलं नाव आहे. राधा ठेवलेलं नाव आहे. ओके, अशा अर्थानं. चला पुढे जाऊया. विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते? विद्वान. आता विद्वान म्हटल्यानंतर
तो विद्वान. काय झालं रे? पुल्लिंग. आणि ती विदुषी. विदुषी म्हटल्यानंतर काय आहे मग? स्त्रीलिंग. मग इथं हे उत्तर चुकीचं आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात घेत असताना इथं पहा, हे उत्तर चुकीचं आहे, हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे. उत्तर आहे विद्वान. विद्वान हे पुल्लिंग आहे आणि विदुषी हे मात्र कसं दाखवलेलं आहे? स्त्रीलिंगी. येतंय लक्षात? ओके. आता पहा, एक एक प्रश्न नीट समजून घ्या की तुमच्या लक्षात येईल की अशाही प्रकारचे प्रश्न परीक्षेला विचारले जातात. ठीक आहे, चला पुढे जाऊया. पुढे जात असताना पहा, खालील अनेक वचनी शब्द कोणता? अनेक वचनी म्हटलेलं आहे. नामाच्या रूपावरून संख्या सुचवण्याचा जो धर्म आहे त्या धर्माला त्या शब्दाचे वचन म्हणतात. नामाच्या ठिकाणी संख्या सुचवण्याचा धर्म. नदी, वेली, रोपटे. आता ती नदी, नद्या. अनेक वचनी शब्द कोणता आहे? वेली, वेली, वेली. एक वेल, अनेक वेली. रोपटे, एक रोपटे, अनेक रोपटी. एक झाड, अनेक झाडे. म्हणजे हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे. रोपटे, एक रोपटे, अनेक रोपटे. ओके. म्हणजे तुमच्या लक्षात घेणं गरजेचं आहे ते रोपटे, रोपटे. ओके. हे शब्द वचनानुसार बरोबर आहे. पुढे चला. नाम किंवा सर्वनामाचे रूप तयार करण्यास जी अक्षरे जोडतात त्यांना टिंब-टिंब म्हणतात. नाम किंवा सर्वनामाची रूपे तयार करण्यास जी अक्षरे जोडतात त्यास काय म्हणतात? सर्वनामाचे रूप तयार करण्यास. आता कसं? तर याच्यामध्ये प्रत्यय. आता प्रत्यय म्हटल्यानंतर इथं नाम किंवा सर्वनामाचे रूप तयार करण्यासाठी जी अक्षरे जोडतात त्यांना टिंब-टिंब म्हणतात. बरोबर आहे ना? आता वाचणे. आता ने हा काय झाला? प्रत्यय लागला. खातो, मूळ धातू काय? खा, त्याला काय लागला? प्रत्यय लागला. काय शब्द तयार झाला? म्हणजे हे प्रत्यय उत्तर बरोबर आहे. वाचणे, ने हा कृदंत आहे. पण नाम किंवा सर्वनामाचे रूप तयार करण्यासाठी जी अक्षरे जोडतात त्यांना काय म्हटलं जातं रे? त्यांना प्रत्यय असं म्हणतात. तुम्ही म्हणाल नेमकी कशी? तर मी म्हटलं काय? राधा. आता याला ने प्रत्यय जोडा. काय शब्द होईल रे? राधाने. मी, मग काय झालं? मला. बरोबर आहे ना? त्या, त्याने, त्याचा. ही काय झाली? सर्वनामे झाली. मी जर म्हटलं गुरुजींनी, विद्यार्थ्यांना, विद्यार्थ्यांना शाबासकी दिली. विद्यार्थ्यांना, विद्यार्थ्यांना शाबासकी दिली. इथं कोणता प्रत्यय लागला रे? इथं प्रत्यय लागला ना. इथं लागला नी, चा, ला, ने, राधाने. ओके. आणि म्हणून इथं पहा, नाम किंवा सर्वनामाचे रूप तयार करण्यास जी अक्षरे जोडतात त्यांना काय म्हणायचं? प्रत्यय म्हणतात. पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप ओळखा. आता पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप ओळखा याचा अर्थ पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप ओळखा. आता काय होईल सांगा? पुल्लिंगी सामान्य रूप पुल्लिंगी. मग मोत्याचा तो मोती, मोत्याचा हार. बरोबर, मोत्यांचा हार. आता इथं सामान्य रूप म्हटलेलं आहे. आता सामान्य रूप कसं होईल की खालील पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप ओळखा. सांगा पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप कसं होईल रे? मोती, मोत्याचा. तो मोती.
मोत्या हे सामान्य रूप झालं. चा हा त्याला काय झाला, विभक्तीचा प्रत्यय झाला. तो मोती मोत्याचा. आलं लक्षात? मग हे बाकीचे जे पर्याय वगैरे आहे त्या पर्यायांचा विचार करत असताना ते चुकीचे आहेत. नामाला किंवा सर्वनामाला विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी शब्दाच्या मूळ रूपामध्ये जो बदल होतो त्या बदलाला त्या शब्दाचं सामान्य रूप म्हणतात. नाशिकला नोटांचा कारखाना आहे. नोटांचा. आता चा हा विभक्ती प्रत्यय झाला. नोटन हे त्याचं सामान्य रूप झालं. नोटन. ओके, चला ठेवा लक्षात. पुढे जर आपण पाहिलं तर पुढच्या भागाचा विचार करत असताना जर दोन किंवा अधिक केवळ वाक्य प्राधान्यत्व बोधक उभय अन्य व्याप्यांनी जोडले तर त्याला काय म्हणायचं, तर त्याला म्हटलं जातं संयुक्त वाक्य. संयुक्त वाक्य जोडण्यासाठी काय केलं जातं, संयुक्त वाक्य आणि व किंवा अथवा वा पण परंतु परी बाकी परीस या प्रधान बोधक उभय अन्य व्याप्यांनी दोन वाक्य जोडले जातात म्हणून त्याला म्हटलं जातं संयुक्त वाक्य. आणि ते जर तर जे ते जेव्हा तेव्हा जसे तसे यांनी जोडली जात असेल तर त्याला म्हटलं जातं मिश्र वाक्य. ठेवा लक्षात. देशी शब्दांचा योग्य गट ओळखा. आता शब्दसिद्धीमध्ये जर विचार वगैरे केला तर जसं अर्ज, बटाटा, कोबी, अत्तर. बटाटा हा पोर्तुगीज आहे, कोबी पोर्तुगीज आहे, हे अरबी शब्द आहे. बाजरी, वांगे, ठेकून, चिमणी हे उत्तर बरोबर आहे. घर, सासू, सासरा हे तद्भव आहेत. तद्भव म्हणजे संस्कृत मधून मराठीत येताना मूळ रूपात बदल झाला. हे कोणते आहे रे, पृथ्वी, चाक, आग हे तत्सम आहेत, जसेच्या तसे आलेले. आणि हे परभाषी आहेत आणि हे मात्र देशी आहे. म्हणजे हे उत्तर चुकीचं, हे उत्तर चुकीचं आहे, हेही उत्तर चुकीचं आहे. तर म्हणजे तुमचं उत्तर आहे बाजरी, वांगी, ढेकून, पिसवा, हाड, हाड, झाड, काय इथं जोंधळा, बाजरी, वांगी, रेडा, बोका, ढेकून, पिसवा, पिसवा असे कितीतरी शब्द वगैरे आहेत की जे शब्द तत्समही नाहीत, तद्भवही नाहीत, मुळातच मराठी भाषेमध्ये अस्तित्वात आलेले आहेत. अशा शब्दांना देशी शब्द म्हणतात. पहा पुढे. पुढील विधाने वाचा. होकारार्थी वाक्यांना करणरूपी वाक्य म्हणतात. बरोबर आहे का? बरोबर आहे. वाक्यात अट असेल तर त्यास आज्ञार्थी वाक्य म्हणतात. हे मात्र चुकीचं आहे. याला संकेतार्थी म्हणायचं. क्रियापदाच्या रूपावरून शक्यता, योग्यता, इच्छा याचा बोध होत असल्यास त्यास स्वार्थी वाक्य म्हणतात. हे पण चुकीचं आहे. याला म्हटलं जातं विधानार्थी वाक्य. म्हणजे फक्त ए बरोबर आहे आणि बाकीचे बीसी चूक आहे. पहा, ए बरोबर, फक्त ए बरोबर आहे म्हणजे पहिलं उत्तर बरोबर आहे, बाकीची उत्तरं चुकीची आहेत. मग याच्यामध्ये मी तुम्हाला शिकवताना 12 प्रकार शिकवेल. केवळ, मिश्र, संयुक्त, विधानार्थी, प्रश्नार्थी, उद्गारार्थी, करणरूपी, अकरणरूपी, आज्ञार्थी, विद्यार्थी, संकेतार्थी, स्वार्थी. 12च्या 12 प्रकार समजून सांगितल्यानंतर हा भाग अतिशय सोपा, सरळ, सुटसुटीत आहे. त्यानंतर चुकी बरोबर. कर्तरी प्रयोगात क्रियापदाचे रूप कर्त्याच्या लिंग वचन पुरुषानुसार बदलते. कर्तरी प्रयोगात क्रियापदाचे रूप कर्त्याच्या लिंग वचन पुरुषानुसार बदलते. बरोबर आहे. कर्तरी प्रयोगात क्रियापदाचे रूप कर्माच्या लिंग वचनानुसार बदलते. कर्तरी प्रयोगात क्रियापदाचे रूप, ये तो गलत है. कर्मणी प्रयोगात बदलतं म्हणजे ए बरोबर आणि बी चुकीचं. फक्त ए बरोबर आहे, ए आणि बी बरोबर, फक्त ए आणि बी चूक. तर फक्त ए बरोबर आणि ही बाकीची विधाने कशी आहे, चूक आहे.
कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय नसतो, कर्मणी प्रयोगात कर्माला प्रत्यय नसतो, भावेमध्ये दोघांनाही प्रत्यय असतो. कर्तरीमध्ये कर्त्यानुसार क्रियापद बदलतं, कर्मणी प्रयोगात कर्मानुसार क्रियापद बदलतं आणि भावे प्रयोगात दोघांनुसारही क्रियापद बदलत नसून ते आहे तसं स्वतंत्र राहतं. ओके, हेही लक्षात ठेवा. पुढील वाक्यातील आधारपूरक विधेयपूरक ओळखा. आधारपूरक, मोठ्या रस्त्याला हा रस्ता, रस्त्याला मिळतो, रस्त्याला मिळतो मिळतो. हा रस्ता मोठ्या रस्त्याला मिळतो. मिळणारा काय आहे रे? रस्ता. मिळणारा रस्ता. आता मिळणारा रस्ता, रस्ता हा कोण झाला? उद्देश झाला. मग रस्ता आहे पण कोणता? हा हा उद्देश विस्तार झाला. आता रस्त्याच्या नंतर काय आहे? मोठा, मोठ्या रस्त्याला. तर मोठ्या रस्त्याला हे 100% बरोबर आहे. ही बाकीची उत्तरं चुकीची आहेत. कारण का कोणत्याही वाक्याचे दोन भाग असतात. एक असतो उद्देश विभाग, दुसरा असतो विधेय विभाग. वक्ता ज्याच्याविषयी बोलतो त्याला उद्देश म्हणतात. उद्देशाविषयी जी माहिती सांगितली जाते त्याला विधेय म्हणतात. उद्देश विभागामध्ये दोन प्रकार असतात. एक मूळ उद्देश, दुसरा उद्देश विस्तार. विधेय विभागामध्ये कर्म व कर्म विस्तार, विधेयपूरक, विधेय विस्तार आणि क्रियापद असतं. मग त्याच्यामध्ये वाक्यामधील जे क्रियापद असतं त्या क्रियापदाला विधेय म्हणतात. वाक्यातील कर्ता म्हणजे मूळ उद्देश असतो. कर्त्याच्या अगोदरचे शब्द हे उद्देश विस्तारात येतात. कर्त्याच्या नंतरचे शब्द हे विधेयपूरक असतात. वाक्यात क्रिया ज्याच्यावर घडते तो ते कर्म असतं. कर्माच्या अगोदरचे शब्द कर्म विस्तारामध्ये. वाक्यामध्ये क्रिया कोठे केव्हा कशी घडली याचा समावेश विधेय विस्तारात होतो आणि क्रियापद म्हणजे विधेय असतं. एकदम सोपं आहे. हा वाक्य पृथक्करणाचा भाग आहे. पोर्तुगीज शब्दांचा गट ओळखा. पोर्तुगीज, चला पहा बरं शब्द कसे आहेत ते. पोर्तुगीज पा, घमेले, पायरी, लोणचे हे 100% बरोबर आहे. हे इंग्रजी शब्द आहेत. नर्स, बटन, हंडापाट, आई, ताळा, अननस, ताळा, अननस हे तेलुगू आहे. तेलुगू पाठ हे कानडी आहे आणि हे आहे पोर्तुगीज. पोर्तुगीज जसं तंबाखू, बटाटा, त्याच्यानंतर कोबी, हापूस हे सगळे शब्द जे साबुदाणा, रताळी, पपई, कोबी हे सगळे पोर्तुगीज शब्दांचा तो गट आहे. ज्यावेळेस शब्दसिद्धी शिकवली जाईल तर शब्दसिद्धीमध्ये सर्वच प्रकार तुमच्या लक्षात येऊन जातील. पहा पुढे. पुढील पैकी वाक्प्रचाराचा अर्थ बरोबर नाही. म्हणजेच इथं चुकीचा वाक्प्रचार तुम्हाला ओळखायचा आहे. जीव गलबलणे, गैरवरणे, आबाळाला कवेत घेणे, मिठी मारणे. आता देणे घेणे नसते, संबंध नसते, सोने होणे, सार्थक होणे हे पण सगळं बरोबर आहे. आता आबाळाला अर्थ बरोबर नाही. आबाळाला कवेत घेणे याचा अर्थ अशक्य गोष्टी शक्य करू पाहणे. इथं म्हटले मिठी मारणे. आबाळाला कुठं मिठी मारता येते का? नाही. आबाळाला कवेत घेणे याचा अर्थ अशक्य गोष्टी शक्य करू पाहणे. पुढील विधाने. कासव हळूहळू चालते, मुले वर्गाबाहेर मोठमोठ्याने गप्पा मारीत उभी होती. वरील वाक्यातील विधेय विस्तार ओळखा. कासव हळूहळू चालते, मुले वर्गाबाहेर मोठमोठ्याने गप्पा मारत होते. विधेय विस्तार. फक्त विधेय विस्तार ओळखायचा आहे. वाक्य पृथक्करणाचा भाग आहे. आता इथे कासव हळूहळू चालते. चालणार काय? कासव. पण चालतं कसं रे? हळूहळू. हळूहळू म्हणजे क्रिया कशी घडली? हळूहळू. वाक्यामध्ये इथं लक्षात ठेवा, वाक्यामध्ये क्रिया कोठे आणि केव्हा कशी किती वेळ घडते याचा जो भाग आहे तो उद्देश विस्तारामध्ये येतो. मग मुले वर्गाबाहेर मोठमोठ्याने गप्पा मारत होती. गप्पा मारणारी कोण? मुले. कुठे रे? वर्गाबाहेर. पण कशी मारत होती? मोठमोठ्याने. म्हणजे हळूहळू. कुठे? वर्गाबाहेर मोठमोठ्याने. बी उत्तर बरोबर आहे. ही बाकीची उत्तरं चुकीची आहेत. वाक्यामध्ये क्रिया
कोठे, केव्हा, कशी, किती वेळ घडली याचा उल्लेख होणे याला म्हणायचं विधेय विस्तार. येतंय लक्षात? आणि म्हणून याचं उत्तर हे बी बरोबर आहे. विपदकाल या शब्दाचा संधी ओळखा. विपदकाल, विपद काल, लक्षात ठेवा. विपदकाल, विपदकाल. मग कसं होईल रे? विपद अधिक काल बरोबर विपदकाल. द आणि क हे काय? विपद अधिक काल. तर हे तृतीय व्यंजन संधीचं उदाहरण आहे. विपद अधिक काल बरोबर विपदकाल. येतंय लक्षात? हे उत्तर अगदी बरोबर आहे. ठीक आहे. पुढे अशुद्ध शब्द ओळखा. अशुद्ध म्हटलेलं आहे. आता पाश्चात्य, भूगोल, परीक्षा, आध्यात्मिक. आता हे पण बरोबर आहे. पाश्चात्य हे शब्द उत्तर मात्र चुकीचं आहे. पाश्चात्य शब्द वापरलेला आहे. हे भूगोल बरोबर आहे. नंतर अशुद्ध शब्द. आता अशुद्ध शब्द अशुद्ध म्हटलेलं आहे. अशुद्ध म्हटल्यानंतर हे उत्तर आणि हे बाकीचे शब्द. परीक्षा शब्द तर हा पण बरोबर आहे. त्याच्यानंतर भूगोल शब्द बरोबर आहे. परीक्षा, आध्यात्मिक हे पण बरोबर आहे. म्हणजे पाश्चात्य शब्द कसा आहे रे? चुकीचा आहे. पाश्चात्य शब्द म्हटलेले पाश्चात्य, लक्षात ठेवा. पहा, अशाही प्रकारचे प्रश्न असतात. तुम्हाला योग्य उत्तराची निवड करायची असते. आता खरं पाहिलं तर बरं का, पाश्चात्य, पाश्चात्य शब्द आहे ना, म्हणजे पाश्चात्य याचा अर्थ पश्चिम. पाश्चात्य शब्द असाच पश्चिम, भूगोल, भूगोल दुसराच गोल बरोबर आहे. परीक्षा पण बरोबर आहे. आध्यात्मिक. आता आध्यात्मिकचा जर विचार वगैरे केला तर पाश्चात्य, आध्यात्मिक. तर मित्रांनो, इथं खरं पाहिलं ना, तर इथं जर शुद्ध लेखनाच्या नियमाचा जर विचार वगैरे केला तर पाश्चात्य खरं पाहिलं तर पश्चिम, पाश्चात्य हे पण बरोबर आहे. भूगोल पण बरोबर आहे. आध्यात्मिक बरोबर आहे. आता आध्यात्मिक, आध्यात्मिक तर आध्यात्मिक म्हणजे हे सगळेच उत्तर बरोबर आहे बरं का. म्हणून हा प्रश्न इथं हॅश करावा लागेल. आता बऱ्याच ज्या ठिकाणी जर मोरा वाळिंबेचं तुम्ही पुस्तक पाहिलं तर इथं आध्यात्मिक हे उत्तर चुकीचं दिलेलं आहे आणि आध्यात्मिक उत्तर बरोबर दिलेलं आहे. आध्यात्मिक हे उत्तर मात्र बरोबर आहे, म्हणून हाही शब्द बरोबर आहे. ठीक आहे. तर इथं अशा प्रकारचे जे काही प्रश्न आहे ते प्रश्न तुम्हाला काय करावं लागतील? हॅश करावं लागतात, कारण हे सर्वच पर्याय इथं बरोबर दिलेले आहे. ठीक आहे. चला पुढे जाऊया. चाडी करणे, भांडण करणे या शब्दाचा वाक्प्रचार ओळखा. आता चाडी करणे, भांडण करणे काय अर्थ होतो? कानामागे टाकणे, केसाने गळा कापणे, कान लांब होणे, कलागती लावणे. चाडी करणे, भांडण करणे काय अर्थ होतो रे? इथं पहा, कानामागे टाकणे, दुर्लक्ष करणे, केसाने गळा कापणे, विश्वासघात करणे, कान लांब करणे, चोरून ऐकणे. आता इथं आहे कलागती करणे, कलागती लावणे म्हणजे भांडण लावणे. चाडी करणे, भांडण लावणे याचा अर्थ आहे कलागती करणे. ओके, ठेवा लक्षात. खालीलपैकी समानार्थी असलेल्या शब्दाचा पर्याय ओळखा. तर हाही प्रश्न समानार्थी, हे सगळे समानार्थी प्रख्यात, प्रख्यात, पर्यात केलेलं आहे. तर हा दुसरा जो पर्याय आहे ना, हा दुसरा पर्याय इथं योग्य पर्याय. खालीलपैकी समानार्थी असलेल्या शब्दाचा योग्य पर्याय निवडा. असलेल्या हे चुकीचं आहे बरं का, नसलेल्या पाहिजे, नसलेल्या.
आता तो कोणत्याही कामामध्ये प्रवीण शब्द कसा आहे? प्रवीण, प्रवीण. आता प्रवीण म्हटल्यानंतर प्रवीण म्हणजेच काय असतो रे? कुशल. म्हणजे इथं काय आहे? निष्णात. इथं काय आहे? तरबेज, तरबेज. हे याचे समानार्थी शब्द आहे. पण असलेल्या ऐवजी नसलेला शब्द जर असताना तर प्रख्यात, प्रख्यात, प्रख्यात. आता प्रख्यात म्हणजे या ठिकाणी दुसरं, हे बाकीचे उत्तर चुकीची. पण नसलेला शब्द पाहिजे बरं का. काय शब्द पाहिजे इथं? नसलेला. हे देखील तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. पुढे पहा, ऐच्छिक शब्दाला कोणता उपसर्ग जोडल्यानंतर त्याचा विरुद्धार्थी शब्द तयार होईल? ऐच्छिक, अनैच्छिक, सक्तीचा आणि बिगर सक्तीचा. ऐच्छिक, अनैच्छिक. हे उत्तर या ठिकाणी अगदी बरोबर आहे. ठीक आहे. आता वात या शब्दाचा जर विचार वगैरे केला तर वात म्हणजे दिव्यातील वात या शब्दाचे दोन अर्थ. वात या शब्दाचे दोन अर्थ आहे. दिव्यातील वात आणि दुसरा काय आहे? वात म्हणजे वारा. तर इथं या ठिकाणी दिव्यातील वात आणि इथं वारा असं लिहिणं गरजेचं होतं. मग हा पर्याय बरोबर असता. आणि हे सगळे समानार्थी शब्द आहेत. कोणते शब्द आहेत रे? समानार्थी. पण दिव्यातील वात आणि वारा हे या वात या शब्दाचे दोन वेगवेगळे अर्थ असणारी जोडी, दिव्यातील वात आणि इथं वारा लिहिणं अपेक्षित आहे. ओके. वात आणि वारा. शत्रूकडील गुप्त बातम्या काढून आणणारा त्याला हेर म्हटलं जातं. काय म्हटलं जातं रे? तो जो आहे शत्रूकडील गुप्त बातम्या काढून आणणारा त्याला काय म्हटलं जातं? हेर. आणि ही बाकीची उत्तरं कशी आहेत मग? चुकीची आहेत. हेर. शत्रूला सामील झालेला फितुरा असतो. ओके. चला तर मित्रांनो, अशा पद्धतीने या ठिकाणी आज आपण सरळ सेवा भरती 2025 यामध्ये मराठी व्याकरणाचे संभाव्य जे काही प्रश्न होते त्या प्रश्नांचा या ठिकाणी आपण अभ्यास केलेला आहे. चला तर अशाच प्रकारचे नवनवीन प्रश्न किंवा मराठी व्याकरणाचे घटक घेऊन भेटूया पुढील भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद, हॅपी थॉट्स. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी टिक्कर मराठी ॲप डाउनलोड वगैरे करा आणि सरळ सेवा भरती 2025 ही बॅच लवकरच तुमच्या समोर एक्सपर्ट फॅकल्टीच्या मार्फत आम्ही सर्वच विषय घेऊन येत आहोत. पुन्हा भेटूया पुढील भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद, थँक्यू.